हे 50 रुपये मीटरनं आणलेलं आहे, तर मी हे 2 मीटर आणलेलं आहे. थोडंसं शिल्लक राहतच माझं, तेवढं काय मला लागत नाही. तर हे टाकल्यावरती किचन पण छान दिसतं. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे शनिवार आणि आज मी शनिवारचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हे दुपारचं रुटीन आहे, दुपारच्या जेवणाच्या पासूनचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर आज मी किचनमध्ये पण वॉलपेपर वगैरे लावून घेणार आहे. तर ते मी कालच घेऊन आलेले आहे, पण ते काही मी तुमच्याशी शेअर केलं नव्हतं, तर ते मी पुढे शेअर करणार आहे तुमच्याशी. तर इथे मी पहिल्यांदा चपातीचं पीठ मळून घेत आहे. म्हणजे आम्ही रोट्या बनवतो, चपाती काही मी बनवत नाही आहे. तर ते पहिल्यांदा मी इथं मळून घेत आहे. तर रोटीसाठी ना गव्हाचंच पीठ असतं, हे गव्हाचंच पीठ आम्ही विकत आणलेलं असतं आणि त्याच्याच आम्ही रोट्या बनवतो. गहू वगैरे काय आम्ही इथं घेत नाही आहे. तर पीठ मळून झालेलं आहे आणि इथं मी शिमला मिरची कट करून घेत आहे. तर भरलेल्या शिमला मिरचीची भाजी ही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी आपल्या महाराष्ट्रात जशी बनवली जाते त्याच पद्धतीने ही भरलेल्या शिमला मिरचीची भाजी मी बनवणार आहे. पंजाबमध्ये पद्धत वेगळी आहे, पंजाबमध्ये इकडे आलू घालून बनवतात, तर त्याची ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर इथे खूप मोठ्या अशा शिमला मिरची भेटतात, बारीक भेटत नाहीत, त्यातनंही मी बघून बघून आणलेल्या आहेत, नाहीतर जास्त करून मोठ्याच भेटतात. तर मला खूप आवडते ही शिमला मिरचीची भाजी, जास्त करून त्याच्या आतला मसाला. तर इथं मी बिया वगैरे काढून घेत आहे. तर मी देठा काढूनच ते म्हणजे काढून घेतलेलं आहे. आतला गाभा मी ठेवते शिल्लक थोडासा त्याच्यात टाकण्यासाठी, गाभा सगळ्याच शिमला मिरचींचा ठेवते, पण बिया मी काढून घेत आहे. कारण बियाने म्हणतात मुतखडा वगैरे होतो आणि पंजाबमध्ये मुतखडा वगैरे होण्याचं प्रमाण जास्तच आहे, कारण इथल्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत, त्याच्यामुळं मुतखड्याचं वगैरे प्रमाण जास्तच आहे. त्याच्यामुळे मी शिमला मिरचीतल्या बिया घेत नाही आहे, काढून टाकते. बोलतात टोमॅटोच्याही खाऊ नये, पण टोमॅटोच्या मी घालते भाजीमध्ये, पण शिमला मिरचीच्या वगैरे मी काढते. तर इथे बघा ते जे गाभा होता ते मी घेतलेला आहे, त्याच्याही बिया मी थोड्याशा झटकून अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे. शिमला मिरची पोकरूनच घेतलेली आहे, म्हणजे कट नाही केलेली, मी फक्त पाठीमागचा देठाचा भाग काढलेला आहे. तर इथं मी शेंगदाण्याचे कूट घेतलेलं आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, आणि इथं मी त्याच्यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे. तर काळं तिखट चवीनुसार टाकायचे आहे. आणि इथं मी हळद पावडर पण टाकलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. तर बाकीचे मसाले काही वापरणार नाही जास्त मी, फक्त धना पावडर, लसूण खोबरं हे. तर इथं चवीनुसार मीठ पण आपण त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे. आणि इथं मी लसूण, खोबरं, जिरं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे, ती मी 1.5 चमचा टाकलेली आहे. तर नंतर पण आपण फोडणीमध्ये पण थोडीशी टाकणार आहे, पण याच्यात पण मसाल्यामध्ये पण मी टाकलेली आहे. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1-1.5 चमचा, छोटा चमचा. तर ते कसं मिक्स करून घ्यायचं. तेल टाकल्यामुळं कसं होतं, बाइंडिंग छान होतं आणि ओलसर असा मसाला तयार होतो आणि तो मिरचीतनं बाहेर येत नाही लवकर. त्याच्यासाठी तेल टाकायचं, किंवा थोडंसं पाणी चमच्याभर टाकलं तरीही चालतं, पण मी पाणी नाही टाकलेलं, मी फक्त तेलच टाकलेलं आहे. आणि ही भाजी आमच्या सातारा सांगली भागामध्ये या पद्धतीने बनवली जाते, त्या पद्धतीने मी शेअर करत आहे. म्हणजे प्रत्येकाची आपापली पद्धत असते, तर ही माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथे बघा मी शिमला मिरची भरून घेत आहे, म्हणजे जो मसाला आपण केलेला तो मसाला एक एक करून सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घेत आहे. आपल्याकडे ढोबळी मिरची असंही म्हटलं जातं याला. जे शिमला मिरची म्हणजे 4 भागामध्ये कट करून जरी मसाला भरला तरीही चालतो, मधून असं जसं आपण वांग्याच्या फोडी करतो तशाही. पण मला बिया काढायच्या होत्या, त्याच्यामुळं मी पाठीमागच्या साईडनं पोकरून घेतलेला आहे आणि नंतर मसाला भरलेला आहे. तर इथे बघा सगळा मसाला माझा भरून झालेला आहे. आणि जो गाभा आहे ना साईडला ठेवलेला शिमला मिरच्या, तोही मी त्याच्यात वापरणार आहे. आणि ते कूट पण मी भाजीमध्येच वापरणार आहे, जे राहिलेला मसाला आहे तोही कुटाचा. तर इथे बघा मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि कढाईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तर ही जी मी भाजी बनवणार आहे ती 2 टायमिंगसाठी मी बनवत आहे, कारण मी एकदाच भाजी बनवते, मी नंतर संध्याकाळची भाजी ही बनवणार नाही आहे. एवढ्या भाजीमध्ये आमचं होऊन जातं 2 टायमिंगचं. तर इथे बघा मी त्याच्यामध्ये जिरं टाकलेले आहेत. तर जिरं थोडंसं फोडणीमध्ये मी कमीच टाकलेलं आहे, कारण मी मसाला बारीक करताना पण जिरं टाकलेलं. तर जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी थोडासा जो मसाला आपला लसूण खोबऱ्याचा होता तो टाकून घेतलेला आहे. तर चमचाभर लसूण खोबऱ्याचा मसाला मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, त्याच्यामुळे चव छान येते. कारण अगोदर पण आपण त्या मसाल्यामध्ये घातलेलाच आहे, पण लसूण खोबऱ्यामुळे आणि शेंगदाण्याच्या कुटामुळेच ही भाजी चवीला छान लागते आणि खूप छान म्हणजे होते ही भाजी. तर थोडीशीच हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी
कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर इथं आता मी काळं तिखट तुम्हाला वापरायचं असेल तर थोडंफार वापरू शकता, पण मी कुटामध्येच टाकलेलं त्याच्यामुळे मी आता टाकलेलं नाही काळं तिखट, फक्त कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. तर ते सगळा मसाला भाजून झाला की त्याच्यामध्ये मी आता जे आपण भरून ठेवलेला शिमला मिरची आणि जो गाभा साईडला काढलेला तोही मी टाकून घेतलेला आहे. आणि तो आता छान असं तेलात थोडंसं म्हणजे तडतड असं वाजेपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे चटका लागला पाहिजे थोडाफार त्या शिमला मिरचीला, तोपर्यंत तो भाजून घ्यायचा छान असा, म्हणजे चवीला छान लागते. थोडीशी तेलात शिमला मिरची फ्राय झाली ना की मग छान लागते. तर आता आपण जेवढं आपल्याला भाजी शिजण्यापुरतं पाणी गरजेचं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. तर म्हणजे मी सुक्कीच भाजी करणार आहे, पातळ म्हणजे जास्त काय मी असं रस्सा वगैरे त्याच्यामध्ये ठेवणार नाही आहे, सुक्कीच करणार आहे, त्यामुळं त्या हिशोबातच मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथं पाणी टाकून झालेलं आहे. आणि आता आपण थोडंसं याच्यावरतीही मीठ टाकायचं, म्हणजे वरूनही शिमला मिरचीला मीठ लागलं पाहिजे. मसाल्यात तर आपण टाकलेलेच आहेत तर त्याच्यात ते तर आहेच, पण तरी पण वरतून लागण्यासाठीही थोडंसं मीठ आपण टाकून घ्यायचं आहे, कारण आपण पाणी टाकतो ना त्याच्यामुळं मग मीठ कमी पडतं थोडंसं. आणि इथं मी जे राहिलेलं मसाला होता शेंगदाण्याच्या कुटाचा तोही मी टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता कमी गॅसवरती झाकण ठेवून 7-8 मिनटं त्या मिरच्या वाफवून घ्यायच्या, म्हणजे आपण ही भाजी. तर आता बघू शकता इथं 7-8 मिनटं झालेली आहेत आणि 7-8 मिनटांनी एकदा मध्ये चेक करून बघायचं की पाणी वगैरे आहे की नाही, की आटलं आहे त्यातलं. तर पाणी आटलं तर मग खाली आपली शिमला मिरची करपूही शकते आणि ते उलटून घ्यायची, पलटी करून घ्यायची, म्हणजे खालची जी साईड होती ती वरती करायची आणि वरची साईड खाली करायची, म्हणजे व्यवस्थित अशी शिमला मिरची आपली म्हणजे भाजली जाते, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते. याच्यासाठी एकदा पलटी करून घ्यायचं आणि लागतही नाही. तर थोडंफार आपल्याला पाणी कमी वाटलं तर इथंही थोडंसं पाणी टाकलं तर चालू शकतं, असं काही नाही. आपण ह्या स्टेजला पण थोडंफार पाणी टाकू शकतो. आणि आता जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. तर परत एकदा मी भाजी शिजेपर्यंत आता झाकून ठेवायचं. तर नंतरही 7-8 मिनटं लागतात, म्हणजे 15 ते 20 मिनटं लागतातच ह्या भाजीला शिजण्यासाठी. तर इथे बघा नंतर मी भाजी शिजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता इथं भाजी तयार झालेली आहे. दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही खूप छान झालेली. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आता भाजी शिजल्यानंतर मी एका साईडलाही भाजी ठेवून घेणार आहे आणि आता मी इथं रोट्या बनवायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा मी रोट्या बनवत होते तोपर्यंतच माझे मिस्टर जेवायला आलेले, कारण कधी कधी काम नसलं की मग ते येतात लवकर. जर काम असलं तरच मग 2च्या पुढं टायमिंग होतं, नाहीतर मग एखाद्या बारीला 1:30च्या पुढंही येतात, 1:30 आणि 2च्या मध्ये येतात. तर आज काम नव्हतं त्याच्यामुळे ते म्हणजे आलेले जेवायला, त्याच्यामुळं मी रोट्या करतच त्यांना इकडं जेवणासाठी प्लेट पण तयार करून घेतलेली आहे. तर माझ्या अजून थोड्याशा रोट्या बनवायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत, मी अजून बनवतच होते तोपर्यंतच ते आले, त्याच्यामुळं मी त्यांना इथं जेवायला वाढत आहे. आणि गरम गरमच रोटी जी भाजलेली होती तीच मी त्यांना देते. तर गरम गरमच खायला रोट्या छान लागतात, थंड झालं की मग एवढ्या नाही चांगलं लागत. आम्ही मिस्टरांसाठी प्लेट तयार केलेली आहे आणि या जेवायला. तर इथं बाकीच्या ज्या रोट्या राहिलेल्या बनवायच्या तर ते जेवत होते तोपर्यंत ज्या राहिलेल्या रोट्या होत्या ती मी इथे बनवून घेते. तर बघा जेवण वगैरे झाली, किचन वगैरे साफ केलं, थोडंसं जे पीठ वगैरे सांडलेलं थोडंफार चपात्या करताना रोट्या करताना म्हणजे ते मी साफ वगैरे केलं, भांडी पण घासली, 2-4 होती ती. आणि आता म्हटलं काल जे वॉलपेपर आणलेले ते तुमच्याशी शेअर करावेत, म्हणजे तुम्हाला दाखवावं. काल तर काय मी दाखवले नव्हते, नंतर काय मी व्हिडिओचा एंड केला त्यामुळे काय पुढचं काय मी दाखवलंच नव्हतं. तर हे वॉलपेपर मी घेऊन आलेले आहे. तर हा वॉलपेपर मला 380 रुपयाला बसलेला आहे. तर हा 5 मीटरचा आहे. तर मी त्या दुकानदाराला विचारलं की हे म्हणजे कसं आहे, वॉटरप्रूफ आहे का, तर ते बोलले आहे. मग आता हे कितपत खरं आहे ते काही माहित नाही, कारण मी कधी यूज केलेलं नाही. मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा वॉलपेपर आणलेला आहे. पहिला मी एकदा वापरलेला खालच्या रूममध्ये, पण ते काय स्वस्त होते, 10 रुपये ते कागदाचं होतं. हे वेगळं आहे थोडंसं ह्याच्यात, म्हणजे बोलला वॉटरप्रूफ आहे, पण आता बघू कसं काय होतंय, काय मला पण एवढं माहित नाही. आणि अजून एक ते आणलेलं आहे स्लॅब, नाही का इथं बनलेली, म्हणजे ही स्लॅब बघा दिसते का, ह्या स्लॅबवरती टाकण्यासाठी मी अजून एक आणले, म्हणजे त्याला आता रॅगझिन सारखं असतं ना ते आणलेलं आहे. तर हे आहे बघा. तर पहिलं पण माझं असलंच होतं, मी पहिलं पण असंच वापरलेलं, फक्त कलरचा फरक होता. तर हे 50 रुपये मीटरनं आणलेलं आहे. तर मी हे 2 मीटर आणलेलं आहे. थोडंसं शिल्लक राहतंच माझं, तेवढं काय मला लागत नाही. तर हे टाकल्यावरती किचन पण छान दिसतं आणि म्हणजे हे सोपं पडतं, धुता पण येतं. हे थोडंसं खराब वगैरे झालं तर आपण हे धुवू शकतो. आणि धुवून म्हणजे थोड्या धुतल्यानंतर मग खराब होतं काही दिवसानं. तर ते पहिलंवालं पण मी खूप दिवस वापरलेलं, ते पण मला खूप वेळ म्हणजे खूप दिवस गेलेलं. मग आता थोडंसं ते खराब झालं, त्याच्यामुळे म्हटलं हे चेंज करावं. आणि हे पण छान वाटतं, हे मी वापरलेलं आहे खूप वेळा. पण वॉलपेपर मी पहिल्यांदाच आणलेले आहेत. आता ते मी लावणार आहे. तर बघूया, लावतानाही तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं लावते वगैरे, आणि किती दिवस जात आहेत ते काय आता मी सांगू शकत नाही, कारण मलाही एवढं त्याचा माहीत नाहीये.
तर ते बोलले वॉटरप्रूफ आहे. हे तर जातं भरपूर दिवस, ह्याचं मला माहित आहे, कारण हे मी पहिलंही वापरलेलं आहे आणि किचन छान पण दिसतंय ह्यानं. याच्यावरती भांडी म्हणजे मी बरण्या वगैरे ठेवते मग नंतर हे टाकून त्याच्यावरती, कारण सिमेंटचं आहे ते असं खराब दिसतं आणि तेलकट पण होतं. जर त्याच्यावर नाही काय टाकलं तर म्हणजे खराब होतं आणि हे बसतं पण व्यवस्थित, हालत नाही वगैरे. तर बघा आता मी खाली बसलेले आहे आणि आता हे मी प्रेस करून व्यवस्थित असं लावून घेणार आहे ते. तर मी खोललेलं आहे हे, ह्याला खाली चिकटपट्टी अशी लागलेली आहे, ती काढायची आणि म्हणजे काढत काढतच ते लावून घ्यायचं असतं. म्हणजे त्यांनी मला थोडं समजून सांगितलं, त्याच पद्धतीने मी आता ते लावून घेणार आहे. तर आता मला कॅमेरा बघू म्हणजे माझ्या मिस्टरांना द्यावा लागेल, त्यावेळेस मला ते दाखवता येईल, नाही तर मग ते सेट होत नाही कॅमेरा माझा अगोदरच. म्हणजे मोबाईल मला ना म्हणजे कुठल्या अँगलमध्ये इथं सेटच होत नाही व्यवस्थित. ते बघा मी ते कट करून घेतलं पहिल्यांदा, जेवढा मला वॉलपेपर लावायचा होता त्या साईजचं पहिल्यांदा मी एक ते कागद असा कट करून घेतलेला आहे वॉलपेपर म्हणजे. आणि तो चिकटपट्टी काढत काढतच लावायचा. तर पहिल्यांदा थोडीशी मी चिकटपट्टी काढून घेतलेली आणि तो मी लावत होते, पण ती काय झालं माझ्याकडून थोडंसं ह्या साईडला सरकलं गेलं. तर मी नंतर पण तिथं मग दुसरं थोडीशी बारीक पट्टी करून ती साईड कवर करून घेते. तर थोडं अजून तिकडच्या साईडला सरकून लावला असता तरी चाललं असतं. तर बघा हातानं प्रेस करत असं खाली ओढायचं आहे, हळूहळू असं ओढत ओढत ते म्हणजे चिकटायला ते सोपं आहे, लावायला पण सोपं आहे. पण माझ्या ज्या भिंती आहेत ना त्या सगळ्या खरबूड वगैरे आहेत, म्हणजे सिमेंट वगैरे निघालेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं मला चिकटायला त्रास देत होतं. कारण भिंती व्यवस्थित नव्हत्या ना, सप्पई अशा भिंती नव्हत्या, त्याच्यामुळं ते दिसतच असेल तुम्हाला. त्याचा सगळा कलर पण निघून गेलेला आहे आणि सिमेंट पण सगळं निघत होतं ते चिकटवताना. म्हणजे इकडच्या साईडला छान चिकटलं गेलं, पण ज्या साईडला जास्त भिंती खराब झालेल्या त्या साईडला हे म्हणजे थोडंसं चिकटायला त्रास देत होतं, पटकन चिकटत नव्हतं. तर इकडच्या साईडचं थोडंफार व्यवस्थित झालेलं, म्हणजे जे मी आता पहिल्यांदा चिटकवत आहे ते थोडंसं व्यवस्थित चिकटलं गेलेलं. पण आतल्या साईडला सिंकच्या खाली खूप खराब झालेलं आहे, पाण्याने पाणी सिंकचं गळून वगैरे. तर त्या साईडला खूप त्रास झाला मला, थोडासा चिटकवायला टाईम लागला. इकडं काही एवढा टाईम नाही लागला, इकडं झालं पटकन थोडंसं, कारण ही जी भिंत होती ती थोडीशी व्यवस्थित होती, तेवढी खराब नव्हती जेवढी आतली भिंत खराब दिसते. तर बघा आता त्या साईडला पण मी लावते, ह्या साईडला मला खूप त्रास झाला, कारण मी तिथं आता कट करून घेत आहे. पहिल्यांदा ते मोजते की किती लागणार आहे आणि त्या हिशोबातच मी ते बघा ते कट करून घेते वॉलपेपर आणि तो मी त्या साईडला लावणार आहे. ते बघा मी आतल्या साईडनं सिंकच्या आतल्या साईडून पण ते वॉलपेपर लावून घेत आहे. तर मला ना एक रोल नाही पुरत, मी नंतर अजून दुसरा एक रोल मागवते. आणि हा कलर पण कसा वाटतोय तो मला कमेंट करून सांगा. मी थोडासा डार्क असाच कलर घेतलेला आहे, छान अजून पण होते. पण इथं कसं पाणी माझ्या किचनमध्ये थोडंफार इकडच्या साईडनं हे सांडलं जातं, भांडी धुताना पण पाठीमागं थोडंसं पाणी येतं, कारण इथं तसं ते हे किचन कट्टाच थोडासा वेगळा असतात इकडचे, थोडंफार पाणी बाहेर येतंच इकडं. आणि माझं सिंक पण एवढं व्यवस्थित लागलेलं नाही, त्याच्यामुळे ते सिंकचा तर प्रॉब्लेम आहेच माझा. तर त्याच्यामुळं मग मी थोडा डार्क कलरमध्येच घेतलं आणि हे मला एक रोल 380 रुपयाला पडलेला आहे. तर मला 2 रोल लागले एवढ्या किचनमध्ये लावण्यासाठी, पूर्ण 2 रोल मला लागले. तर मला म्हणजे हे रोल महाग पडले की स्वस्त पडले तुम्ही मला कमेंट करून सांगा. ऑनलाईन काय मी बघितलंच नाही कितीला भेटतं काय, मी सरळ इथनं लोकल मार्केटमधूनच हे आणलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं मी हे सगळ्या किचनमध्ये वॉलपेपर लावून घेते. जिथं ते असे पट्टे राहिलेले आहेत तिथं बारीक अशा पट्ट्या कट करते आणि तिथं पण मी व्यवस्थित असं सगळं कवर करते व्यवस्थित. ते तर थोड्या वेळेस होते तोपर्यंतच त्यांनी कॅमेरा धरलेला, तोपर्यंतच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर ते गेले दुकानात, मग नंतर माझं मीच एकटीनंच ते लावलेलं आहे. तर मी सगळं नाही, त्यामुळेच मी सगळं व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल याच्यासाठी मी आता तुम्हाला पूर्ण म्हणजे लावून झाल्यानंतरच दाखवते. तर बघा आता इथे दिसत असेल तुम्हाला, अशा पद्धतीने मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असा वॉलपेपर. तर आता छान दिसायला लागले आहे किचन, म्हणजे पहिल्या त्या मातीचं ते सिमेंटचं सगळं टवकं निघत होतं ना, त्याच्यापेक्षा तर आता छान दिसतंय. फक्त ते खाली पाणी थोडंसं गळतं आहे अजून, तिथं व्हाईट सिमेंट ना निघालेलं आहे थोडं सिंकचं, तर तिथं पाणी एका साईडला थोडं गळायला लागलेलं आहे. तर ते मला आता व्हाईट सिमेंट नंतर लावून घ्यायला लागेल थोडंसं तिथं. तर सिंक ना सारखं माझं पाणी तिथनं गळतंच, ते सुरुवातीपासूनच ते प्रॉब्लेम आहे थोडासा तिथं. आणि आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताई मला नवीन पाहत असतील, मैत्रिणी असतील माझ्या, त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा. आणि काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला, तसाच याही व्हिडिओला तुम्ही मला प्रतिसाद द्या, प्रेम द्या. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. धन्यवाद सगळ्यांना, खुश रहा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा.